थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होईल आणि नागपूरचा विचार केला तर विदर्भामधल्या 5 जागांपैकी एकमेव जिथे काँग्रेसचा उमेदवार आहे, काही ठिकाणी अनपोत झालेला आहे, काही ठिकाणी रुग्णालयात दाखल झालेला काँग्रेसचा उमेदवार। यामुळे नागपुरातली जी लढत आहे ती डॉक्टर राजीव पोद्दार भाजपचे उमेदवार आहे आणि अतुल लोंढे काँग्रेसचे उमेदवार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी तयारी पूर्ण झालेली आहे आणि ही निवडणूक बॅलेट पेपरवर होणार आहे आणि त्यामुळे जास्त उत्सुकता लागून आहे। या ठिकाणी काही मतदार जे आहे ते मतदान करायला पोहोचलेले आहे, कारण की 8 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे। आणि आपण नागपूरचा विचार केला तर नागपूरचं पारडं जे आहे ते भाजपचे यासाठी जड आहे की जवळपास महायुतीचे 500 सव्वा 500 पेक्षा जास्त मतदार आहे आणि 250 पेक्षा जास्त महाविकास आघाडीचे मतदार आहे। त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो महाविकास आघाडीचे जे मतदार आहेत ते इंटॅक्ट राहते का किंवा महायुतीचे उमेदवार इंटॅक्ट राहते का, कुणाचे उमेदवार फुटणार। कारण की या निवडणुकीची सुरुवात झाली तेव्हापासून भाजपकडनं दावा केला जात होता की 60 ते 70 नगरसेवक जे आहे ते महाविकास आघाडीचे फोडले जाईल। काँग्रेसकडनंही दावा केला जात होता की भाजपचे काही नगरसेवक संपर्कात आहे। त्यामुळे चुरशीच असेल विजय या ठिकाणी पारडं भाजपचं महायुतीचं जड असलं तरी 22 तारखेला कुणाचे किती मतं फुटले याकडेही लक्ष असणार आहे। थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे। मतदार जे आहे ते पोहोचलेले आहे या ठिकाणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।